श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचूया. आज आपण द्रोण शिष्यांची प्रात्यक्षिके हा कथाभाग आता वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, धृतराष्ट्राच्या पुत्रांनी आणि पांडवांनी अस्त्रविद्येमध्ये पारंगतता मिळविली याची खात्री झाल्यावर कृपाचार्य, सोमदत्त, चतुर बाल्लिक, गांगेय भीष्म, महर्षी व्यास आणि विदुर या सर्व प्रतिष्ठित पुरुषांसमोर द्रोणाचार्य राजा धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, तुझ्या पुत्रांनी धनुर्विद्या प्राप्त करून घेतली आहे. तुझी जर परवानगी असेल तर प्राप्त करून घेतलेल्या विद्येचे प्रात्यक्षिक ते तुला करून दाखवतील. द्रोणाचार्यांचे हे निवेदन ऐकताच धृतराष्ट्राचा ऊर आनंदाने भरून आला आणि तो त्यांना म्हणाला, विप्रवर्य भरद्वाज, द्रोणाचार्य, आपण फारच मोठे कार्य केले आहे. आपण जी वेळ सांगाल त्यावेळी आणि आपणास पाहिजे असेल त्या ठिकाणी अस्त्रविद्येच्या प्रात्यक्षिकांसाठी रंगभूमी तयार करून घेण्याची मला सूचना करा. मला स्वतःला दृष्टी नसल्यामुळे मला काहीच पाहता येत नाही. त्यामुळे मी मनात नित्य खिन्न असतो. माझ्या पुत्रांनी अस्त्रविद्या आत्मसात करण्यासाठी कसे अपार परिश्रम केले आहेत हे दृष्टी असलेल्या लोकांनी तरी डोळे भरून पाहावे असे मला फार फार वाटते. विदुरा, या मुलांचे गुरु असलेले द्रोणाचार्य जे सांगतील त्याप्रमाणे व्यवस्था कर. धर्मशील विदुरा, यासारखी परम भाग्याची गोष्ट पुन्हा कधी काळी घडून येईल असे मला वाटत नाही. धृतराष्ट्र असे बोलल्यावर विदुराने त्याचा निरोप घेतला आणि तो तेथून निघाला आणि कामाला लागला. हा प्राज्ञ भरद्वाज द्रोणाचार्यांनी रंगभूमीसाठी योग्य भूमी निश्चित केली. ती जागा सपाट होती आणि एकही झाड नव्हते, झुडूपसुद्धा नव्हते, गवताची जुंबाडेही नव्हती आणि उत्तरेच्या बाजूला ती उतरती होती. अशा ठिकाणी शुभ नक्षत्राचा आणि तिथीचा योग पाहून द्रोणाचार्यांनी भूमिपूजन केले. भूमिपूजनाचा विधी अवलोकन करण्यासाठी तेथे बराच मोठा समाज जमला होता. जमलेल्या लोकांनी आनंदाने मोठा घोष केला. नंतर त्या रंगभूमीवर धृतराष्ट्राच्या कारागिरांनी शिल्पशास्त्रातील नियमांना अनुसरून एक अतिशय विशाल व सुसज्ज प्रेक्षागार तयार केले. या प्रेक्षागारामध्ये सर्व प्रकारची आयुधे तयार ठेवली होती. राजघराण्यातील स्त्रियांसाठी या प्रेक्षागारात खेडेगावातून आणलेल्या कारागिरांनी जमिनीपासून बऱ्याच उंचीवर ऐसपैस मंच तयार केले होते. तसेच राजघराण्यातील स्त्रियांना घेऊन येण्यासाठी आणि त्यांना परत नेण्यासाठी अतिशय बहुमोल अशा शिबिकाही म्हणजे मेणे किंवा पालख्या त्यांनी तयार करून ठेवल्या होत्या. नंतर शस्त्रांच्या व अस्त्रांच्या प्रात्यक्षिकांसाठी योजून ठेवलेला दिवस उगवताच धृतराष्ट्राने आपले सारे अमात्य बरोबर घेतले आणि आचार्यश्रेष्ठ कृपाचार्यांच्या व भीष्माचार्यांच्या मागोमाग प्रेक्षागाराकडे तो निघाला. प्रेक्षागारामध्ये ठिकठिकाणी मोत्यांचे सर सोडलेले होते. वैदुर्य रत्नांनी म्हणजे नीळमण्यांनी त्या प्रेक्षागाराची शोभा अप्रतिम झाली होती. जागोजागी सुवर्ण कलश ठेवले होते. अशा त्या डोळे दिपवणाऱ्या दिव्य प्रेक्षागारामध्ये धृतराष्ट्र उपस्थित झाला. भाग्यवती, गांधारी आणि कुंती तसेच राजघराण्यातील इतर प्रतिष्ठित स्त्रिया आपल्या दासी समवेत व लवाजमासह प्रेक्षागारात येऊन दाखल झाल्या. देवांगनांनी मेरू पर्वतावर आरोहण करावे त्याप्रमाणे त्यांनी मोठ्या आनंदाने मंचावर आरोहण केले. ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी चारही वर्णातील लोक राजधानीतून शक्य तेवढ्या त्वरेने प्रेक्षागाराकडे निघाले.
अस्त्रविद्येमध्ये राजकुमारांनी कोणत्या योग्यतेचे प्रावीण्य संपादन केले होते हे पाहण्याची सर्वांनाच उत्कट इच्छा झाली. शस्त्रविद्येची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आलेले असंख्य लोक आपापल्या जागी स्तब्ध बसून राहिले. एवढ्यात निरनिराळ्या वाद्यांचा फार मोठा गजर झाला. तेथे जमलेल्या फार मोठ्या जनसमूहाने देखील कानठळ्या बसविणारा जयघोष केला. सारा समाज क्षुब्ध झालेल्या सागराप्रमाणे हेलावून गेला आणि इतक्यात धवल वस्त्र परिधान केलेले, शुभ्र यज्ञोपवीत धारण केलेले, शुभ्र जटा असलेले, शुभ्र दाढी मिशा असलेले, शुभ्र फुलांचा हार गळ्यात घातलेले आणि सर्वांगाला चंदनाची शुभ्र उटी लावलेले द्रोणाचार्य आपल्या पुत्रासमवेत रंगभूमीत प्रविष्ट झाले. अगदी निरभ्र आकाशामध्ये चंद्राची व मंगळाची युती दिसावी तसे ते दृश्य दिसले. नंतर महासमर्थ द्रोणाचार्यांनी शास्त्रविधीप्रमाणे रंगभूमीची यथासांग पूजा केली आणि मंत्रज्ञ ब्राह्मण श्रेष्ठांकडून त्यांनी स्वस्ती वाचन करविले. परमपावन, परममंगल आणि सुश्राव्य अशा मंत्रघोष थांबल्यावर अनेक प्रकारची शस्त्रे हातात घेतलेले सेवक रंगभूमीवर आले. त्यांच्या मागोमाग खांद्यावर भाते अडकविलेले, हातात धनुष्य धारण करणारे भरत कुळातील राजकुमार वडिलकीच्या मानाला अनुसरून रंगभूमीवर अवतीर्ण झाले. सर्वात अगोदर युधिष्ठिर आला. बाकीचे राजकुमार ज्येष्ठ कनिष्ठ भावाच्या अनुक्रमाने आले. यानंतर राजकुमारांनी आपले अस्त्रविद्येतील अतिशय अद्भुत प्रावीण्य दाखविण्यास सुरुवात केली. राजकुमार तीव्र वेगाने बाण सोडित असता ते कदाचित आपल्यावर पडतील अशी भीती वाटून काही प्रेक्षकांनी आपली मस्तके खाली वाकविली. पण काही प्रेक्षक मोठे धारिष्ट्याचे होते. ते आश्चर्यचकित झाले होते. तरीसुद्धा मोठ्या धिटाईने ते रंगभूमीवरील दृश्य स्थिर नजरेने पाहत राहिले. अतिशय वेगाने धावणाऱ्या अश्वांवर आरूढ झालेल्या राजकुमारांनी स्वतःच्या नावांनी अंकित झालेल्या चपलेत सोडलेल्या अनेक प्रकारच्या बाणांनी लक्ष्यांचा वेध केला. अंकित असलेल्या चपलतेने सोडलेल्या अनेक बाणांच्या प्रकाराच्या बाणांनी लक्ष्यांचा वेध केला. हातामध्ये धनुष्य आणि बाण धारण करणाऱ्या राजकुमारांचा तो समूह गंधर्व नगराप्रमाणे अतिशय अद्भुत रमणीय दिसला आणि ते आकर्षक दृश्य पाहून सारे प्रेक्षक स्तिमित झाले. शेकडो हजारो माणसे एकमुखाने जयघोष करू लागली. आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फारले आणि धन्य धन्य असे ते तारस्वराने ओरडले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.